महाराष्ट्रातील लोकसभेचं शेवटचं आणि पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. मात्र हे मतदान पार पडत असताना कुठेतरी आरोप प्रत्यारोप सुद्धा केले गेले. विरोधकांनी जे आहे ते निवडणूक आयोगावरती अनेक जे आहे ती टीका सुद्धा केलेली आहे. नेमकं यामध्ये तथ्य काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी आहेत. सर, मतदान पार पडलेलं आहे, मात्र विरोधकांनी जे आहे ते अनेक आरोप केलेले आहेत की कुठेतरी गर्दी जास्त पाहायला मिळाली, निवडणूक आयोगाचा जो आहे तो भोंगळ कारभार होता. काय नेमकी वस्तुस्थिती आहे? पाचव्या टप्प्यातलं जे निवडणूक प्रक्रिया आहे ती काल संपन्न झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातल्या एकूण 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात हे मतदान पूर्ण झालेलं आहे. निवडणूक प्रक्रिया अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे आणि भारत निवडणूक आयोगाने जे काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत, त्याबर हुकूम सगळीकडेच मतदान पूर्ण झालेलं आहे. मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये काल जे मतदान पूर्ण झालं ते मतदान पूर्ण होताना मुंबई पोलीस, त्याचबरोबर मुंबई महापालिका आणि आमची सगळी निवडणूक यंत्रणा अगदी बूथ लेवल ऑफिसर्सपर्यंत या सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आणि अतिशय सुव्यवस्थित पद्धतीने ही निवडणुकीचा हा जो काही टप्पा होता हा पूर्ण झाला. विशेषतः मला हे सांगायला आनंद वाटतो की कायदा व सुव्यवस्थेबद्दल कुठलाही गंभीर प्रश्न निर्माण न होता अतिशय शांततेत हे मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर हवामानाने थोडीफार साथ दिली. म्हणजे आम्ही जे म्हणत होतो की हीट वेव्हची पण तयारी होती आणि वादळ वाऱ्याची पण तयारी होती, पावसाची पण शक्यता गृहीत धरली होती. पण सुदैवाने काल दिवसभर हवामान ठीक राहिलं. 36 डिग्रीपर्यंत तापमान गेलेलं होतं, परंतु वादळ वारा पाऊस असा काही प्रकार झाला नाही आणि हीट वेव्हसुद्धा अतिभयानक अशी नव्हती. त्याच्यामुळेच मला असं वाटतं की मतदारांनीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मतदान केंद्रावरती काही ठिकाणी रांगासुद्धा आढळून आल्या आणि चांगल्या प्रकारे मतदान पूर्ण झालेलं आहे. विरोधकांनी म्हटलं आहे की काही मोजक्या ठिकाणी मतदानाला उशीर केला, जाणून-बुजून जे आहे त्या रांगा वाढवल्या गेल्या का जेणेकरून मतदार वोटिंग न करताच निघून जातील. या आरोपात किती तथ्य आहे? राजकीय आरोप आणि प्रत्यारोप याच्याबद्दल मी काही टिप्पणी करणार नाही, परंतु मी एवढं नक्की सांगू शकतो की निवडणुकीची जी प्रक्रिया आहे आणि मतदान होणे हा जो एक महत्त्वाचा टप्पा आहे त्याच्याबद्दल मात्र कुठलीही तक्रार आलेली नाही. अतिशय शांतपणे, व्यवस्थितरित्या आणि नियम जे आहेत त्याबर हुकूम ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आमच्या कानावरती काल अशा काही तक्रारी आल्या, आमच्यापर्यंतसुद्धा तक्रारी आल्या की काही मतदान केंद्रांवरती या रांगा जास्त आहेत. आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये एकेका लोकेशनला 5-6 किंवा काही वेळेस त्याच्यापेक्षा जास्त अशी मतदान केंद्रांची संख्या आहे. या 5-6 किंवा जितके असतील तेवढ्या मतदान केंद्रांचे सगळे मतदार हे एकत्र आल्यानंतर गर्दीचं स्वरूप जाणवू शकतं, परंतु ते वेगळ्या वेगळ्या बूथवरचे मतदार होते आणि मतदान प्रक्रियेमध्ये मात्र कुठलाही अडथळा किंवा ज्याला आपण अडचण म्हणतो अशी कोणतीही आलेली नाही आणि याबद्दल अशी काही तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली नाही आणि सिलेक्टिव्ह पद्धतीनं काही होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण मतदान प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार सगळीकडे सारख्याच पद्धतीने होत असते आणि त्यानुसारच ती पार पाडली जाते. असाही आरोप होतोय की अनेक ठिकाणी मतदान याद्या ज्या होत्या त्यामध्ये नाव नव्हतं, नाव गाळली गेली. यात किती तथ्य? मतदानाच्या दिवशी आपल्या बूथवरची मतदार यादी तपासायची आणि आपलं नाव त्याच्यात आहे किंवा नाही हे बघायचं, ही सवय काही लोकांनी थोडीशी बंद करायला पाहिजे. त्याचं कारण असं की मुंबईसाठी आपल्याला कल्पना आहे की या 5व्या टप्प्यासाठी 22 एप्रिलपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आणि त्यांना या निवडणुकीमध्ये मतदानसुद्धा करता आलं. आम्ही म्हणूनच 21 एप्रिलला काही जाहिरातीसुद्धा दिल्या होत्या, प्रेस नोट्ससुद्धा दिलेल्या होत्या आणि जास्तीत जास्त सांगितलेलं पण होतं, आमच्या सोशल मीडियावरनं सुद्धा सांगितलेलं होतं की आपण आपलं नाव मतदार यादीत तपासा, आपला बूथ नंबर कोणता आहे ते तपासा, कारण बूथचं रिऑर्गनायझेशन कधी होत असतं,
कधी 1500पेक्षा जास्त मतदारसंख्या एका बूथवर झाली तर आपण त्या बूथचे 2 भागसुद्धा करत असतो. तर हे सगळे बदल घडत असताना आपलं नाव कुठल्या बूथवरती आहे हे सजग नागरिकाने तपासायला पाहिजे. आणि मला वाटतं 22 एप्रिल ही त्याच्यासाठीची जी मुदत होती तीसुद्धा आम्ही सगळीकडे प्रसिद्ध केलेली होती. तर ज्या मतदारांनी 22च्या आधी आपलं नाव आणि आपला बूथ याची तपासणी केली त्यापैकी ज्यांना असं लक्षात आलं असेल की आपलं नाव दिसत नाही आहे त्यांनी नोंदणी केली आणि त्यांना मतदानाची संधीसुद्धा मिळालेली आहे. पण 22 नंतरसुद्धा काहीही न तपासता एकदम मतदानाच्या दिवशीच जर मतदार यादी तपासायला घेतली आणि मग तिथे नाव जर आढळलं नाही तर मात्र अडचण होणं स्वाभाविक आहे. अशा मतदारांना तर माझं असं आवाहन आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये उशिरा मतदार यादी तपासल्यामुळे आपल्याला मतदानाची संधी मिळालेली नाही, परंतु विधानसभेसाठी मात्र वेल इन ॲडव्हान्स आधीच आपण आपलं मतदार यादीतलं नाव तपासा. त्याच्या तपशिलामध्ये काही बदल करून घ्यायचा असेल त्यासाठीचा अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहे. नव्याने नाव समाविष्ट करायचं असेल त्यासाठीचा अर्ज उपलब्ध आहे. आपलं स्थलांतर झालं असेल त्यासाठीचा अर्जसुद्धा उपलब्ध आहे. याप्रमाणे आपण विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच ही जर तपासणी केली तर नक्कीच त्याचा उपयोग होईल आणि विधानसभेमध्ये आपण जर पात्र मतदार असाल तर आपल्याला नक्कीच मतदानाची संधी मिळू शकेल. सर, अनेक सेलिब्रिटी असतील किंवा मतदारांनी असं म्हटलेलं आहे की सोयी सुविधा नव्हत्या, पिण्याचं पाणी नसेल किंवा काही काळ रांगेत उभं राहावं लागले, त्यामुळे कडाक्यात उन्हाळ्यात सुद्धा त्याचा सामना करावा लागला. काही मतदान केंद्रांबाबत अशा तक्रारी आमचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे प्राप्त झाल्या आणि जिथे जिथे अशा तक्रारी प्राप्त झाल्या त्यांची संख्या काही फार नव्हती. अगदीच संख्या सांगायची झाली तर 15 ते 20 ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या. तक्रार प्राप्त झाल्याबरोबर तिथे यंत्रणा धावलेली आहे. तिथे काही ॲडिशनल मॅनपॉवर ही सुद्धा आपण उपलब्ध केलेली आहे. पोलिसांचं उत्तम सहकार्य या सगळ्यामध्ये मिळालेलं आहे आणि सोयीसुविधांपैकी ज्या काही सुविधा कमी पडल्या त्याचीसुद्धा पूर्तता लगेचच आमच्या निवडणूक यंत्रणेनं केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर काय आरोप केले होते, त्यावरती भाजपने आक्षेप घेतलेला आहे आणि निवडणूक आयोगाने तक्रार केली आहे. ह्या तक्रारीचं पुढे काय झालं? भारत निवडणूक आयोगाकडून भारतीय जनता पक्षाने केलेल्या तक्रारीची प्रत आम्हाला आज प्राप्त झालेली आहे आणि त्या तक्रारीवरती छाननी करून आम्ही योग्य तो चौकशी करू. शेवटचा प्रश्न, एकूण किती मतदान झालेलं आहे मुंबईत आणि इतर 5व्या फेजमध्ये ज्या काही लोकसभा त्यामध्ये? 5व्या टप्प्यामध्ये जी आकडेवारी काल रात्रीपर्यंत जाहीर झालेली आहे व्होटर टर्नआउट ॲपवरती, त्या आकडेवारीनुसार 54.33% ही अंदाजित आकडेवारी ही व्होटर टर्नआउट ॲपवरती जाहीर करण्यात आलेली आहे. आज दिवसभरात प्रत्येक ठिकाणच्या प्रिसाइडिंग ऑफिसरच्या डायरीवरून निश्चित किती मतदान झालं त्याची आकडेवारी तयार करण्यात येईल आणि आज मध्यरात्री व्होटर टर्नआउट ॲपवरती ती आकडेवारी जाहीर करण्यात येईल. त्यावरून आपल्याला लक्षात येईल की नक्की किती मतदान झालेलं आहे EVMवरती. आणि मला असं दिसतं आहे की अंदाजित मतदानाचे जे आकडे आहेत त्याच्यापेक्षा आज रात्रीची आकडेवारी ही किंचित जास्तच असण्याची शक्यता आहे. आणि तसं झाल्यामुळे मला असं वाटतं की 2019चा जो मतदानाचा टक्का होता म्हणजे 55.33% ही 5व्या फेजची म्हणजे 5व्या फेजमध्ये जे मतदारसंघ आहेत त्यांची 2019ची टक्केवारी मतदानाची ही 55.33% होती. मला असा विश्वास आहे की नक्कीच त्या टक्केवारीच्या पुढे यावेळची टक्केवारी जाईल आणि आज रात्री ती आपल्याला दिसून येईल. अगदी पाहतो आपण रात्रीपर्यंत जे आहे ते संपूर्णपणे आकडेवारी समोर येईल आणि मागच्या निवडणुकांपेक्षा जास्त आकडेवारी असेल असा दावा जो आहे तो निवडणूक आयोगाने केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन विजय देसाई, राजू सोने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.